पपईची चेरी बनवण्यासाठी आपण 2 पपया घेतलेले आहे। त्या चांगल्या कच्च्या पपया घ्या तुम्ही आणि असे वरून त्याचे साल काढून घ्यायचं, पूर्ण हिरवी साल आहे पूर्ण काढून घ्यायची। मी 2 पपया घेतल्या होत्या, एक पिकलीच निघाली माझी, त्यामुळे मी हे एक मोठी घेतली। ते बघा कच्ची आहे पूर्ण, अशी कच्ची पपई घ्यायची आणि त्याचे साल पूर्ण काढून घ्यायची वरचे आणि मधातून चिरली ते। हे बघा याच्यात सगळे बिया आहे, ते काढून टाकायच्या पूर्ण, हा वरचा भाग पण काढून टाकायचा आणि त्याचे छान छोटे छोटे चेरीसारखे तुकडे करून घ्यायचे। तुम्ही चाकूच्या साहाय्याने करा, पावशीच्या साहाय्याने करा, कशाच्याही साहाय्याने करा, फक्त त्याचे छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करून घ्या पूर्ण पपईचे। हे बघा असे छोटे छोटे। आता हे पूर्ण पपईचे तुकडे झालेले आहे, ते मग एका गंजीत घ्या आणि आपण त्याच्यात चांगलं पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घेऊ। आता ते धुवून झालं म्हणजे त्यामध्ये दुसरं पाणी टाका आणि गॅस लावून गॅसवर त्याला अर्धी कच्ची उकळून घ्या, एकदम शिजू देऊ नका। आणि उकळताना त्यामध्ये थोडी साखर टाका, मी 2 ते 3 चमचे साखर टाकली आहे। साखरेच्या पाण्यात तिला उकळू द्यायचं आणि आता हे बघा कशी उकळत आहे। आता आपण चेक करून पाहू ती कशी उकळली, शिजली ते। एक टूथपिक घेतली, ती हे करून पाहिली, थोडी कच्ची आहे। आपण ती आता गाळणीत पूर्ण पाणी त्याचं काढून टाकू, पूर्ण गाळणीत ती ओतून घ्यायची, पूर्ण पाणी खाली जाईल। मग मी 2 वाट्या साखर घेतली होती, त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि त्याचा घट्टसर पाक करून घेतला होता। हे बघा त्याचा छान पाक करून घ्यायचा आता घट्ट, कारण का आता ते आपण पपईचे तुकडे घेतले होते त्याच्यात पण पाणी राहतेच। आता हे पपईचे तुकडे आपण त्याच्यात टाकायचे आणि 1 ते 2 मिनटं फक्त शिजू द्यायचं तिला आणि चांगली फिरवून घ्या, म्हणजे त्याच्यात पाक चांगला चालला जाईल आणि पूर्ण पाक लागला पाहिजे। 2 मिनटं शिजवून घेतल्यानंतर आता आपल्याला ज्या ज्या कलरचे पपईचे चेरी करायची आहे ना, तर ते कलर घ्या तुम्ही। मी 4 कलरची करणार आहे। आता मी 4 वाट्यात पूर्ण पपईचे तुकडे टाकून घेतले। आता त्यामध्ये प्रत्येक वाटीमध्ये मी वेगवेगळे कलर टाकून घेणार आहे। हे बघा ह्या वाटीमध्ये मी ऑरेंज कलर आहे हा, तो टाकून घेतला आणि एका चमच्याच्या साहाय्याने चांगलं त्याला मिक्स करा। इथे पिवळा घेतला होता मी, ते पण चांगली फिरवून घ्या। पपईचे तुकडे त्यात छान डीप झाले पाहिजे। इथे मी हिरवा कलर घेतला होता, हिरवा कलर टाकला आहे। मी पूर्ण पावडर कलरच घेतले होते, तुम्ही लिक्विड कलर पण सुद्धा घेऊ शकता। हे बघा पूर्ण मिक्स करून घ्या छान आणि पूर्ण कलर लागला पाहिजे त्याला। इथं मी लाल कलर टाकत आहे, ही लाल कलरची चेरी होईल। तुम्हाला जास्त डार्क पाहिजे असेल तर थोडं जास्त टाकू शकता तुम्ही। अशा ह्या चेरीमध्ये कलर टाकून घेतले आहे। आता ह्या झाकून 7 ते 8 तास छान ठेवून द्यायच्या, म्हणजे त्याला चांगला कलर लागून जाईल। हे बघा आता हे चेरी आपण गाळणीतून अजून गाळून घेऊ, म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि ही कलरफुल चेरी अशी झालेली आहे। हे बघा याच्यातलं पाणी निघालं आहे, अशी थोडी पसरवून घ्या म्हणजे पाणी लवकर निघून जाईल त्याच्यातलं। हे बघा आता ऑरेंज कलरची हे पण टाकून घेतली आहे, त्याच्या खाली दुसरी वाटी ठेवत चला, म्हणजे वेगवेगळे कलर अलग अलग राहील आणि ते पूर्ण पाणी त्याच्यात निघून जाईल।
पूर्ण चेरी अशीच याच्यावर टाकून घ्यायची गाळणीवर, थोड्या वेळ ठेवायची, पाणी सगळं निघून जाईल. मग ते एका टिश्यू पेपरवर किंवा तुम्ही बटर पेपरवर अशी वाळू घालून घ्यायची. पंख्याच्या हवेतच सोकू द्यायची घरामध्ये. हे बघा, प्रत्येक कलरची चेरी वेगवेगळी झालेली आहे. किती छान कलर दिसून राहिले. हा पिवळा कलर पण बघा किती छान दिसत आहे. हे बघा, आता मी बटर पेपर घेतला होता, त्याच्यावर हे सगळं पसरवून घ्यायचं आणि पंख्याच्या हवेत तिला चांगली सोकू द्यायची. पूर्ण चेरी सोकून 7 ते 8 तास झाले होते. उन्हाळ्यात लवकर सोकते ती, पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं ती थोडीशी सोकायला वेळ लागला. अशी चेरी झालेली आहे बघा. तुम्ही प्लेटमध्ये भरलेली आहे मी. किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत जा. आणि अशी चेरी करून बघा तुम्ही. धन्यवाद.